अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। स्थानिक स्वराज्य संस्थांचे पडघम राज्यभर वाजू लागले आहेत। याचाच एक भाग म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली। सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत महत्त्वाचा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकारात्मक सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत। यावेळी ओबीसी आरक्षणाची ही अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली। यावेळी किती जिल्हा परिषद, किती महानगरपालिका, किती नगरपंचायत आणि किती ग्रामपंचायत मध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे याबाबत प्रतिज्ञापत्र देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत। तर इंदिरा साहनी या प्रकरणात के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाने दिलेल्या आदेशाच्या पुढे जाता येणार नाही। भाटिया आयोग यांनी दिलेल्या अहवालाची ट्रिपल टेस्ट यासाठी सर्व गोष्टी पाहण्यासाठी वेळ लागेल। या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्याबाबत शुक्रवारी ठरवू। त्या निवडणुका याचिकेच्या अधीन राहून घ्यायच्या किंवा थांबायच्या, पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका लगेच जाहीर करू नका। दरम्यान सर्वांच्या नजरा लागलेल्या ओबीसी आरक्षण प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। दरम्यान या दोन्ही प्रकरणांमुळे लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी न्यायालयाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे। याचिकाकर्ते वसंतराव जगताप यांच्या म्हणण्यानुसार जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता असून जानेवारीला दिलेली कोर्टाची मुदत फेब्रुवारीपर्यंत वाढण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।